काय चाललंय? नमस्कार, सुप्रिया ब्लॉग्स डेली स्ट्रगलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आता आपण येडामाई तुळजापूर सर्व दर्शन करून आलो आहे आणि सध्या नाशिकला आहे। आपल्याला जायचं सप्तशृंगीला आणि आम्ही पहाटे 3 वाजेला नाशिक रोडला इथे उतरलो आहे आणि आता इथं वाट बघतोय। पहाटेची वेळ आहे आणि बघा सगळे सुनसान आहे, मग पब्लिक जागा आहे पण असं झोप येते ना, थंडी इतकी आहे तुम्हाला सांगताच सोय नाही आहे। तर सकाळ होत आली आहे, आता आर्या नाश्ता करते आणि नाश्ता करता करताच आम्हाला कॉल आलेला आहे मामांचा की घरी या म्हणून नरम आहे। आम्ही आता आर्याचा नाश्ता झाला, आम्ही थोडा नाश्ता केला की आता मामांच्या घरी निघणार आहोत। घरी पोचलो, हे बघा मामा, आता हे आमचे छोटे मामा आहे आणि आई आहे। हे काम भारी केलं, अशी दाढी वाढी होऊन बसलेले आहेत बघा। हे मामा आहेत आमचे छोटे, हे आई आहे माझी। कोण आहे? बाबा मामांसोबत थोड्याशा इथं उभ्या गप्पा झालेल्या आहे आणि आता आम्ही जाणार आहेत घरात। घरामध्ये कोण भेटत? आई। आईला हसू येते, व्हॉइस ओव्हर करताना पण करून देत नाही, बघितलं का? मला एडिटिंगचा किती प्रॉब्लेम आहे। घरात चाललोय। लहानपणापासून आमच्या 3 बहिणींना सांभाळलेलं आहे तिने। तुम्हाला मी ते सांगते, सुप्रिया सूरज ब्लॉग मध्ये बघा आहेत आई, तसं तुम्ही व्हिडिओ बघा, सुप्रिया सूरज ब्लॉग आपलं चॅनल आहे पहिलंवालं, त्याच्यामध्ये आपलं सगळं फॅमिली सांगितलेली आहे मी। हे नवीन असल्यामुळे तर मी थोडक्यात सांगितलं। आता आम्ही घरात चालतोय बघा। त्यानंतर आता आपण आराम करणार आहोत, प्रवासाचा थकवा घालवणार आहोत। आता संध्याकाळचे वाजले आहे 7:30 आणि मी निघाले आहे गावात, जिथे मी भाड्याने राहत होते त्या ठिकाणी मी निघाली आहे। ते आजूबाजूला तिकडे रूम दिसतोय, तिथे मी राहत होते आणि त्याच्यासमोर त्या नानी राहतात, त्यांना मी भेटायला गेलेली आहे बघा। आता त्यांना मी परेशान करते दरवाजा वाजवून, ठोक ठोक ठोक। पण त्या आतमध्ये काहीतरी काम करत होत्या, त्याच्यामुळे त्यांना येत नव्हतं, मग त्यांनी आम्हाला त्या बाजूने दुसऱ्या साईडने बोलावलं का तिकडून या, तरी पण मी दरवाजा वाजवत होते आणि त्यांना त्रास द्यायचा प्रयत्न करत होते। हे बघा, मला मज्जा येत होती, त्या ओरडत होत्या त्या बघा, मी पाठी मागून त्यांना नंबर नव्हता मग आकाशचा नंबर होता, मग आकाशला फोन करू तिचा वेळा तिचा नंबर दे। काय चाललंय? हात भेटायला आले हा बरे, हे बघ पोर दिसते का ती पोर? अगं बरं आहे, हा बरं। गुटी बाय नाही मोठी झाली, या चहा पाणी घ्या थोडं या ना दोघं कामावरून आलं का? घरं फुटले त्या, मी घरं फुटले ते कुत्र्याला घरं फुटले। हा बरं झालं, बरं आहे का नाना? त्यामुळे देत नव्हतं। लादी पुसली त्यामुळे खोलत नव्हते, तिकडून या कुत्रा घर घेतोय झालं, मोकळं रान भेटलं तिला मोकळं रान भेटलं खेळाय। बाबा बाबा भाऊ कामाला गेला का? काय चाललं?
माझं चालेल म्हणजे तुमच्या आशीर्वाद. झालं तिला तर करमत नाही, तिला तेवढंच पाहिजे. नको बाळा तिच्या थोडं बाळी बाळ दोन्ही बाळी तिला आवडतं तेच. शांत आहे. काय माहिती नानीच्या हाताला कळ लागत. तिथं नानींचा डॉगी होता त्याला घेण्यासाठी आर्या रडत होती, तरी पण आम्ही निघालेलो आहे घर मालकांना भेटायला. कारण 2 वर्ष झाले आम्ही त्यांचं भाडं दिलं नव्हतं, रूम खाली केला तरी पण त्यांनी आमच्याकडे भाडं मागितलं नव्हतं आणि आपणही दिलेलं नव्हतं. आणि कारण परिस्थितीच तशी होती ते देता आलं नाही, तर आता आम्ही त्यांना भेटायला चाललोय. बघा इथे त्या राहतात. पहिले इथेच राहत होतो, पण कसं आहे माझी तब्येत खराब व्हायची ना, त्याच्यामुळे मी तो रूम चेंज करून घेतला होता. आता आम्ही घरात जातोय, सर्वांना विचारतोय कसे काय. आणि बघा आता कोण भेटतंय. सगळ्यात खडूस माणूस भेटतंय मला आता सगळ्यात पहिलं. बघा घरात एंट्री मारली आहे. कोणी आहे का? कोणी आहे का? हे बघ पेटुकलं बघ केवढं झालं. दीदी कशी कशी आली लगेच. सुनाची काळजी नाही का? सुनाची सासूची काळजी नाही का घ्या? 2 दिवसापासून झालं बरं आहे ना. हे काय आता मग आलो आल्या आल्या पहिले इकडे आलो. आता काय सुट्ट्याला आले देव करत होतो, मग इथं वणीला जायचं होतं. मग मामा म्हणे घरी या. म्हटलं जा आईना पण भेटून यावा. आणि बाबा बाबा मुंबईला गेले ना आर्या आर्या काय नाव ठेवलं तर अगं तनिषा नाव आहे तिचं बाई. नाव तर तनिषा आहे पहिलं. आर्या म्हणतात. तनिषा एवढं तो कुठे गेला पोरगा? त्याचं नाव काय? ओम. ओम. त्याला नाही आणलं, त्याला घरीच बसला खेळतो. तू का खराब झाली एवढी? आता काय माहिती. ते घरमालक जरी असले तरी ते मला सून म्हणायचे. आणि तुमच्या दाजींना मुलगा मानलं होतं त्यांनी, पण कधी पण त्यांना आम्हाला त्रास नाही दिला. हां भले मीच जाऊन काही बोलायची, पण त्यांनी कधी मनावर घेतलं नाही. आणि ह्या आमच्या नंदबाई आहे ना, ह्या माझ्या हमेशा मस्करी करतात. आम्ही आहे ना असं मुद्दामचं असं नंदभाव जायसारखं भांडण करतो आणि मज्जा पण वाटते आम्हाला भांडायला त्याला. त्यामुळे तुम्ही आता ती रेकॉर्डिंग ऐका, जे आमचे बाबा आहेत म्हणजे घरमालक, तर ते बघा कसे बोलतायत, त्यांचं वागणं बोलणं. परत भाड्याची गोष्ट मीच केली, एवढं पूर्ण बोलले ते, पण त्यांनी भाड्याची जरा पण माझ्याकडे विचारपूस केली नाही. 2 वर्ष झाले काय काय. हे असं घरमालक असणं खूप गरजेचं आहे. आणि मग भाडोत्र्यांनी पण आपल्या हिशोबाने पण प्रामाणिक राहणं किती गरजेचं आहे. बरं आम्ही बरे बाबा, आम्ही जेजुरीत आलो तुम्हाला फोन करतो, तुमचे फोनही नाही लागते. नाही तर बोलले की मग मी आताच बोलली, ते नंबर बंद झाला ना आपला, ते पोरगीनं फोन पडल्यामुळे. अरे मी 2-3 वेळेस आलो, 3 काय 4 वेळेस आलो जेजुरीला. होय हा 4 वेळेस तुला फोन लावले, पण तू काय फोनच नाही म्हटलं. आता काय माहित कुठे गायब झाले बाबा. नाही तर फोन आपला बंद झाला ना, पोरगीनं दीदीनं काय केलं, फोनच फोडला तो माझा. त्यामुळे ते हा त्यामुळे तो नंबर. काय म्हणतो बाकी व्यवस्थित आहे ना? हा मस्त मस्त बघा. बरं बरं. बाकी कुठे आहे आता? तिकडेच आहे, जेजुरीलाच आहे का? जेजुरीलाच आहे, विद्यानगरला. बरं 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 बरं. 49 नंबर सेव्ह करून ठेवा. सुप्रियाचा आहे बघा, आला तर आता फोन करा लगेच. हा आता कधी आलो तर येईल नक्की. हो हो नक्की या. बाकी काय तिकडे दुकान वगैरे टाकले काय? हा म्हणजे चालू करायचं आता, सीझन आहे आता. सोमवारी सोमवती आहे ना. हा मग आता करणार आहे चालू. बरं बरं. तर इकडे जरा देव करायला आलो होतो, मग म्हटलं चला बाबांना भेटून यावा घरी. बरे आहे ना बाबा तुम्ही? हा व्यवस्थित व्यवस्थित. हा चालेल म्हटले बाई, काही असो पण म्हटले आपलं माणसाचं प्रेम वळून आणलं. आले होते म्हटलं. 4 वेळेस आलो होतो तिकडे, 4 वेळेस आलो होतो ना. हा तर मी फोन लावले, पण तुमचा फोन लागला तर उचलत नव्हते आणि कधी लागत नव्हता. मी गडावर 4 वेळेस आलो. हा का? मग काय नवीन नंबर असेल तर मग मी नसेल उचलला बरं का. नाही आपल्याला नाही माहिती तेव्हा आता नंतर काय. तर मी म्हटलं चला आता कधी फोन नाही उचलते म्हटलं लोक,
म्हणजे काय होतं. अरे दादा मग काय माहिती नाही. आता नंबर सेव्ह करून ठेवलाय तुमचा, तुम्ही पण सेव्ह करून ठेवा. आणि मग काही असलं ना पहिला मेसेज पाठवायचा का ललित वरून बोलतोय मी जाधव बाबा म्हणून. बरं हा म्हणजे कसं मग लगेच मग ओळख पटती नाही का. बरं. हा आणि हॅलो बोला. आणि भाडं देऊन जाते बरं का आईकडं. तुमची आई जाणे तुम्ही जाणे ना. नाही आईला तर मी जाऊ परत बाबाईला बनले बाबांना पहिले सांगावा भाडं देऊन जाते. ठीक आहे. ओके हा चालतंय. काळजी घ्या. हो. हा चालतंय. हा. तुला कशाला बसायची? काय नाही की त्याच्यावर नसतं बसायचं. घरी त्याच्यावर बसतेस का कधी? काय बाबा काय रे बाळा हळूहळू लागल. हाय काय आली. नाही इथं वर जाणार तू. इथं वरती जा. बरं आहे का? तायडे बरं आहे का? आम्ही आता आलो वरती घरी जाऊन आलो. हा आईला भेटलो म्हटलं आता निघालो उद्या जाणार जेजूर. नाही आता उद्या चाललो म्हणलं जातो घरनं फोन आलाय ना. ते वरती जाऊन बसलेलो. वरती घरी जाऊन बसलो तिथं. आता म्हणलं जावं घरनं फोन आला. मोठी आत्तू आहे. कशी दिसती लगेच? दादू कुठे? दादू घरी आहे. दादू कुठे? दादू कुठे? तुझे दादू घरी म्हणा घरी. किती वर्षाची झाली? 2 वर्षाची झाली 16 तारखेला. ह्या 16ला आता तिथं हे केलं ना. आता बर्थडेचं तिथंच बिस्किट वाटलं. ते आम्ही जत्रा करायला गेलो होतो. मग तसंच आता वनीला जायचं होतं. मामा बोलले घरी या. मग घरी आलो होतो. मग म्हणले चला आईकडून जाऊन येऊ. भेटला वेळ तर वेळच भेटत नाही. पप्पा पण आलेलं वाटतं 4 वेळा. पण माझा तो पहिला नंबर बंद झाला. फोनच लागत नव्हतं त्यांचं मामाला. मग आता फोन नंबर अरे झाली आता चालायला ते लावून घ्यायचं. ते फळी लावून घ्यायची. रात्रीवरतीच राहते. संध्याकाळी येते फक्त. बरं चाललंय ना. गुड्डी दिदीच राहिली होती नाही बोला. आता काय माहित कधी येते कामावरून. तुझं टायमिंग तू इथं राहते का आमच्याकडे पण किती सारे बाळ आहे आमच्याकडे. म्हणून तर ते लगेच आली ना. राहती मम्मी पप्पाला जाऊ दे मम्मी पप्पांना. बाय कर नाही निघाली.